तिथे वीज दरात 20 ते 40% वाढ होणार असून अदानीला महाराष्ट्राचं वीज खातं आपल्या ताब्यात घ्यायचं आहे अशी टीका काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केली। मात्र अतुल लोंढे भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी म्हटलंय। की IPO आणायचा आहे, कसंही करून प्रॉफिटमध्ये बॅलन्स शीट ठेवायची आहे आणि अदानीला महाराष्ट्राचं वीज जे आहे, वीज डिपार्टमेंट, MSEDCL, जेनको हे सगळं जे आहे ते अदानीच्या घशात घालायचं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी जे आहे ते क्लिअर करावं, हे खरं आहे की खोटं आहे। तुमच्याकडे सौर ऊर्जा म्हणजे सोलर ऊर्जेचं अतिरिक्त उत्पादन आहे, मग ते अतिरिक्त उत्पादन असताना तुम्ही कोळशावरचं ॲग्रीमेंट्स तुम्ही PPA पॉवर परचेस ॲग्रीमेंट जास्त का केले, हा आमचा दुसरा प्रश्न आहे। तिसरा प्रश्न हा आहे की पॉवर परचेस ॲग्रीमेंट करण्यापेक्षा तुम्ही बॅटरी स्टोरेज जर वाढवलं असतं तर दिवसभरामध्ये जी सौर ऊर्जा निर्माण होते ती स्टोअर करून तुम्हाला संध्याकाळी वापरता आली असती। महावितरणने पहिल्यांदाच पुढील 5 वर्षांमध्ये विजेचे दर कमी करण्यासाठी एक याचिका दाखल केली। त्या याचिकेमध्ये काही तांत्रिक बाबी कंप्लाय करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले आहे त्याप्रमाणे हिअरिंग चालू आहे आणि याचा आउटकम हे विजेचे दर कमी होण्यामध्येच होणार आहे, याबद्दल कुठेही दुमत नाही। अतुल लोंढेंना मी स्मरण करून देतो, त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्र हा लोड शेडिंग उपभोगत होता। देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये 2014 मध्ये जेव्हा सरकार आलं तेव्हापासून महाराष्ट्र लोड शेडिंग मुक्त झालेला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.